अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर वृत्तसेवेची मुहूर्तमेढ रोवलेल्या एसके न्यूज मराठी या न्यूज चॅनेलचा चतुर्थ वर्षातील वृत्तक्षेत्रातील प्रवास बिनदिक्कत अनुभवपूर्ण यशस्वीरित्या पूर्णत्वास गेला। एसके न्यूज मराठी या चॅनेलला चतुर्थ वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मोफत मधुमेह व रक्तदान तपासणी 25 वर्ष विश्वसनीय सेवा देणारे किरण मेडिकल शॉपिंग कडेगाव। सांगली लाचलुचपत विभागाची पाणी संघर्ष समितीतर्फे भव्य आक्रोश मोर्चा। कडेगावमध्ये टेंभूच्या पाण्यासाठी पाणी संघर्ष समितीतर्फे भव्य आक्रोश मोर्चा। कडेगाव शहरातून पाणी संघर्ष समितीतर्फे भव्य आक्रोश मोर्चा प्रांताधिकारी तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला। संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली। टेंभू उशाला असताना कोरड घशाला अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे। कडेगाव शहरासह नेरली, अपशिंग, कोतावडे, शाळगाव, बोंबळवाडी, विहापूर, रेणुशेवाडी या व आसपासच्या गावात टेंभू योजना असताना टेंभू योजनेचं अपुरं पाणी मिळतं। कॅनॉलचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्यानं पाण्याची गळती होते। यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात होणारी भीषण पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थिती यामुळे येथील शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान, पिके वाळून झाले होतंय। कडेगाव तलावात टेंभू योजनेचं पाणी उन्हाळ्यात पुरेसं न मिळाल्यामुळे दरवर्षी तलाव तळ गाठतो। त्यामुळे पिण्यासाठी अशुद्ध गाळयुक्त पाण्याचा अपुरा एक दिवसाआड पुरवठा नगरपंचायत कडेगाव शहरात करते। यामुळे पिण्यासाठी नागरिकांना पाण्याचे कॅन विकत घ्यावे लागतात। दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या पाणी टंचाईला शेतकरी व नागरिक त्रस्त झाले। टेंभू प्रशासनाने व शासनाने दखल घेऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा। सुरली व कामती आवर्तन वेगवेगळे मोटर बसवून वेगळे करावे। मोटार पंप जास्त पॉवर असणारे बसवावे। कडेगाव तलावात टेंभू योजनेचं पाणी बंदिस्त पाईपलाईनने मिळावं या मागणीसाठी व त्या शासनाने मंजूर कराव्यात यासाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी टेंभू ऑफिसतर्फे व प्रशासनातर्फे गुरुवारी 13 तारखेला बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी पत्र देण्यात आलं व आंदोलन थांबवण्यात आलं। कडेगाव पोलीस निरीक्षक विनय बहिर साहेब यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता। यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख, अभिमन्यू वरुडे, संतोष डांगे, नितीन शिंदे, संजय तडसरे, सरपंच भारत सूर्यवंशी, नगरसेवक मनोज मिसाळ व दादासाहेब माळी व दत्तात्रय भोसले, दिनकर जाधव, उपमहाराष्ट्र केसरी मोहन माळी, प्रवीण शेठ करडे, दिलीप पाटील, श्रमिक मुक्ती दल, अनिल झरक, रघुनाथ गायकवाड, शशिकांत रासकर, संग्राम गरुड, विठ्ठल खाडे, सतीश गरुड, अतुल नांगरे, शर्मिला मोरे, राजू यादव, संभाजी यादव, सोमनाथ पवार, सिराज पटेल, युनुस इनामदार, आसिफ इनामदार, सुखदेव माळी, बजरंग अडसूळ, सुरेश यादव, दीपक न्यायनीत, शांताराम दीक्षित, युवराज मोरे, माधवराव देशमुख, सोसायटी चेअरमन आदी मान्यवर शेतकरी, अपशिंग गावचे शेतकरी उपस्थित होते। यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। एसके न्यूज मराठी, कडेगाव, सांगली। गेली 7 वर्ष आम्ही आंदोलन करतोय। या ठिकाणी आम्ही 4-4, 5-5 दिवस उपोषण करून बसलो। त्या कडेगाव तलावामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तलावात पाण्यात वर पाऊस पडतोय, खाली पाणी भिजलंय, आमची कपडे भिजले, थंडीने भिजलोय आम्ही 7-8 जण। आणि या इथं आंदोलन मोर्चा करताना राजरोसपणे रात्रीच्या अवैध दंगे चालले ते पाहतो आम्ही डोळ्यांनी। आज जर आमच्या मोर्चाला कोण जर धमकावत असेल, घालत असेल तर आमचं पुढचं आंदोलन आहे कृष्णाला बसणार आहे। माझ्याबरोबर ग्रामस्थ असतील त्या भागातली अनेक भागाचे लोक असतील। आपल्याला फक्त पाहिजे पाणी, हे पाहिजे। अधिकारी जर जागे होत नसतील तर त्याला नाईलाजाने आम्हाला बलिदान करून न्याय मागावा लागेल। आज मितीला या टेंभू योजनेचा 700 कोटीची योजना आज 7,000 कोटीवर गेली। 7,000 कोटीवर गेली, त्यातली 3 ते 3,500 कोटी आता गेली 8 वर्ष त्या कार्यकारी अभियंता टेंभू ओगलेवाडीचे राजन रेड्डियार हे एक प्रकारचे भूत या आपल्या महाराष्ट्र नसताना बसले आणि त्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला। कशाचा भ्रष्टाचार? आपण जेव्हा आंदोलन केलं तेव्हा म्हणले अस्त्रीकरण लिकेज असं केलेलं। तुमची बांधकाम आहेत निकृष्ट दर्जाची आहेत। आणि मगाशी त्यांच्या प्रकाश यादवनी
सांगितलं की बाबा जो पैसा वसूल झाला, शेतकऱ्याकडे पाणीपट्टी वसूल केली, तर ती शासनाला भरली का? माझ्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये जवळजवळ 5 कोटी थकीत शेतकऱ्याकडे वसूल करून मी म्हणतो कारवाई करा. कारण 5 कोटी जर तुमचे थकीत असतील वसूल करून शासनाला करू घालू पैसा, म्हणजे शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसूल केली आणि ती शासनाला भरली ना, म्हणजे कोण करते हा भ्रष्टाचार? आणि हे झालं 5 कोटी, हे 3 वर्षापूर्वी मागितलेलं, आता ती 10 कोटीच्या पुढे असेल. आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे, तरी सर्वांना विनंती आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आणि याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आणि आमचं निवेदन घेण्यासाठी कोण आले का नाही तर ते निवेदन घ्यावं आणि आम्हाला पाणी मिळावं. नाही मिळालं तर आमचा तीव्र स्वरूपाचा लढा असेल. पुन्हा एकदा घोषणा देऊया, पाणी संघर्ष समितीचा. पाणी संघर्ष समितीच्या मोर्चात निर्ले, आपसूक, कोटावडे, शाळगाव, रेणुसवाडी, बंबाळवाडी आणि कडेगाव शहरातील नागरिक, शेतकरी सर्वांनी सहभाग नोंदवला. आपल्याला यातून काय साध्य करायचे आहे तर आता जे सोडले आणि कामती हे जे आवडतं आहे, त्या ज्या मोटारी ज्या आहेत ते 1500 म्हणजे कमी पावरच्या आहेत आणि त्या मोटारी बदलून जास्त पावरच्या घालून सोडले आणि कामती त्यांचं त्यांना वेगळं, म्हणजे शाळगाव, बंबाळवाडी, रेणुसवाडी यांना जसं पाणी ज्या वेळेस चालू राहते त्याच वेळेस तेवढंच पाणी आपल्या कडेगाव भागात, तेरले, आपसून, कोटावडे, गरुडबाळा वगैरे इकडे सगळीकडे चालू राहिलं पाहिजे. आणि प्रत्येकाला 4 आवर्तन, कमीत कमी 4 आवर्तन, ओढा असू दे, कॅनल असू दे, बंधारा असू दे, जिथे तुम्हाला पाणी टेंबूतून पोचतंय तिथं कमीत कमी 4 आवर्तन मिळावे अशी आपण ती व्यवस्था करणार आहे. आणि हे सर्व घेतल्याशिवाय, त्यांच्याकडनं पाण्याचा पंप बदलून घेतल्याशिवाय आणि टेंबू आणि सोडले आणि कामतीचं आवर्तन एकाच वेळी चालू केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आणि ह्या सर्व मागण्या आपण त्यांच्याकडनं मंजूर करून घेणार. कुठल्याही शेतकऱ्याचं शेतीचं पीक यापुढे राहणार नाही आणि तुम्हाला पाणी कमी पडणार नाही याची जबाबदारी पाणी संघर्ष समितीतर्फे देशव्यापी आणि आम्ही सर्व आमचे संतुल गांगे असतील, आमचे प्रकाश गायकवाड असतील, आम्ही सर्वांनी घेतो आणि थांबतो.